धुळे शहरातील गावगुंड मोकाअंतर्गत कारवाई करून तात्काळ अटक करा व भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विजय अहिरे व अमर अहिरे यांच्यावरील दाखल खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्या या मागणी संदर्भातील शहरातील जुने धुळे भागातील गायकवाड चौकातील महिला पोलीस अधीक्षक कार्यालयात एकवटल्या। त्यांनी असे आशयाचे निवेदन एसपींना दिले आहे। कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे गायकवाड चौक भागातील महिलांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे। जुने धुळे भागातील गायकवाड चौकातील सराईत गुन्हेगार यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा आरोप निवेदनातून महिलांनी केला आहे। गंभीर गुन्हा दाखल असताना देखील ते शहरात वावरतात असा सवाल उपस्थित करत त्यांच्या परिवाराकडून जीवाला धोका असल्याचं म्हणत त्यांच्यावर तात्काळ मोकाअंतर्गत कारवाई करा अशी मागणी गायकवाड चौकातील महिलांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे। या प्रसंगी रोहिणी विजय अहिरे, भाग्यश्री दीपक पान पाटील, शीतल अहिरे, निशा गरुड, अरुण अहिरे, कल्पना अहिरे, शीतल खरात, निर्मला पवार, जिजाबाई महिरे, ज्योती गरुड, वैशाली अहिरे, छाया देवरे, रानूबाई देवरे, ऋषाबाई चव्हाण, सोनाली पवार, भारती चव्हाण, निंबाबाई देवरे, सुनीताबाई नेरकर, दक्षमाबाई वाघ, आशाबाई लोंढे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होत्या। नाव रोहिणी विजय आहे, राहणार मी गायकवाड चौकात राहते। शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास नीरज राजेंद्र देवरे हा दुपारी 3 वाजेच्या सुमारामध्ये माझ्या घराजवळ आला। मी मुलांना क्लासला घेऊन जात होती आणि मला त्यांनी बंदूक दाखवून सनी धमकी दिली, जर तुम्ही तुझ्या नवऱ्याला फोन लावून इथं बोलवलं नाही तर त्याला जीवेठार मारन आणि तुला बी मारन। बेरात्री येऊन त्याचा भाऊ सिद्धार्थ राजेंद्र देवरे हा बी येऊन सनी माझ्या जेठाला शिवीगाळ केली व माझ्या नंदांना मला छेडखानी करतो, मोठ्या मोठ्या आवाजात बोलतो। सजा व्हायलाच पाहिजे, अटक व्हायलाच पाहिजे, नीरज देवरे यांना अटक व्हायलाच पाहिजे। ही आमची गुन्हा दाखल केला, काही यांनी छेडा केली, आवडता असणाऱ्यांवर आरोप घेतला, काहींनी भांडण केली, यांनी झगडा केली, असे त्यांच्या खोटे आरोप लावून त्यांचे नाव गुन्हा दाखल केला गेला। त्यांचं नाव त्यांचं केलं जात आहे। तर शिक्षणाच्या मुलांनी शिक्षण करायचं का अशा भांडणांमध्ये त्यांना गुन्हेगार साबित करायचे।